नमस्कार. पूजा करताना शंख का वाजवला जातो? याचे धार्मिक महत्त्व काय आहे? घरामध्ये शंख कसा आणि कुठे ठेवावा? शंखासंबंधीचे महत्त्वाचे नियम काय आहेत? शंखाची पूजा करण्याचे, शंख वाजविण्याचे काय फायदे आहेत? चला तर जाणून घेऊया. हिंदू धर्मात शंखाला खूप धार्मिक महत्त्व मानले जाते. सनातन परंपरेत असे मानले जाते की शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जाणारा शंख, त्याची दररोज पूजा केली जाते, त्या घरात नेहमीच शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा राहते. हिंदू मान्यतेनुसार शंख आणि माता लक्ष्मी समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाल्यामुळे शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. विशेषतः नारायण पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या शंखाच्या उपासनेचे महत्त्व, नियम थोडक्यात जाणून घेऊया. पूजा करताना शंख वाजवण्याची परंपरा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शंखाला पवित्रता, प्रभुत्व आणि दिव्य ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शंखाचा नाद नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करतो. असे मानले जाते की शंखध्वनीमुळे वातावरणातील अशुद्धता कमी होते आणि मन एकाग्र होण्यास मदत होते. त्यामुळे पूजा सुरू असताना किंवा आरतीच्या वेळी शंख वाजवण्याची प्रथा आहे. शंखाचा आवाज हा ओम या पवित्र ध्वनीसारखा असल्याचेही सांगितले जाते, ज्यामुळे आध्यात्मिक शक्ती जागृत होतात. शंखाचे महत्त्व पौराणिक कथेमध्येही आढळते. भगवान विष्णू आपल्या हातात शंख धारण करतात, ज्याला पांचजन्य असे म्हणतात. महाभारतातही युद्ध सुरू होण्यापूर्वी शंखनाद केला जात असे, जो विजय आणि धैर्याचे प्रतीक मानला जातो. शंख वाजविणे म्हणजे एक प्रकारे दैवी शक्तींना आमंत्रण देणे आणि वाईट शक्तींना दूर ठेवणे असे मानले जाते. त्यामुळे मंदिरांमध्ये आणि घरी पूजा करताना शंख वाजवण्याला विशेष महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता शंख वाजवल्याने फुफ्फुसांचा व्यायाम होतो आणि श्वसनक्रिया सुधारते. शंख वाजवताना खोल श्वास घ्यावा लागतो, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. यामुळे मन शांत राहते आणि ताण कमी होतो. तसेच शंखाच्या ध्वनीमुळे आसपासच्या वातावरणात कंपन निर्माण होतात, ज्यामुळे काही सूक्ष्म जंतू नष्ट होण्यास मदत होते असेही मानले जाते. एकूणच शंख वाजवणे हे धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. सनातन परंपरेत हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात माता लक्ष्मीसह शंखाची पूजा केली जाते, त्या घरात पैशाची कमतरता भासत नाही. मोत्याचा शंख चंद्राची शुभ फळे देतो. दक्षिण शंखात दूध आणि गंगाजल भरल्याने भगवान विष्णू, भगवान कृष्ण आणि भगवान राम लवकरच अभिषेकाचा आशीर्वाद देतात. ह्या उपासनेचा उपाय केल्याने नारायणांसह माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचाही वर्षाव होतो. हिंदू मान्यतेनुसार पूजेच्या ठिकाणी दक्षिण शंखात शुद्ध पाणी भरल्याने देवी लक्ष्मी घरात कायमची निवास करते आणि तिची कृपा नेहमीच टिकून राहते. शंख नेहमी पूजेच्या ठिकाणी किंवा घरात ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवावा. पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या शंखात नेहमी पाणी ठेवावे आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर या शंखाचे पाणी घरातील सर्व कोपऱ्यांवर आणि लोकांवर शिंपडावे. शंखाचे प्रभुत्व प्राप्त होण्यासाठी दररोज सकाळ संध्याकाळ पूजेत तो वापरला पाहिजे. वापरानंतर शंख नेहमी शुद्ध पाण्याने स्वच्छ करावा. भगवान शिवाच्या उपासनेत शंखाचे पाणी कधीही विसरता कामा नये. शंख नेहमी पूजेनंतरच वापरला पाहिजे. घरात विनाकारण शंख वाजवू नये. हिंदू मान्यतेनुसार ज्या घरात शंखाची पूजा केली जाते, त्या घरात धनाची देवी माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. ज्या घरात शंख असतो आणि तो रोज फुंकला जातो, त्या घरात असलेले सर्व प्रकारचे दोष दूर होतात. दररोज शंख फुंकल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव येतो आणि घरातील वातावरण नेहमीच शुद्ध राहते. महाभारतातील शंखांची नावे म्हणजे कोणाचा शंख कुठला? श्रीकृष्णांचा पांचजन्य, अर्जुनाचा देवदत्त, भीमाचा पोंड, युधिष्ठिराचा अनंत विजय, नकुलाचा सुघोष आणि सहदेवांचा मणिपुष्पक.
यापैकी एका शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची. शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नांदाचे प्रतीक आहे. शंख हा भगवान विष्णूला समर्पित असून माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. कारण विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्रकन्या असल्यामुळे शंख तिचा भाऊ मानला जातो. म्हणूनच असे मानले जाते की जिथे शंख आहे तिथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.